सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। मित्र हो, आज आपण शिव संस्कृतीच्या आदिपीठ आणि शिव स्वराज्याच्या शक्तीपीठ स्वराज्य प्रेरिका विजयवर्धिनी राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या संपूर्ण जीवन कारकिर्दीविषयी माहिती पाहणार आहोत। तसेच मासाहेब जिजाऊंनी घडवलेल्या वैभवशाली इतिहासाविषयी जाणून घेणार आहोत। 17व्या शतकात या दख्खनच्या मातीवर गुलामगिरीची पहार उकडून फेकून रयतेला स्वातंत्र्याचा सूर्य दाखवणाऱ्या रणरागिणी म्हणजे मासाहेब जिजाऊ होत्या। शिवरायांसारखा आदर्श राजा घडवून त्यांच्या मार्फत आदर्श महाराष्ट्र घडवणाऱ्या युगश्री म्हणजे मासाहेब जिजाऊ होत्या। तसेच स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराज या तिघांनाही शिव स्वराज्याच्या एका सूत्रात गुंफणाऱ्या आदिशक्ती म्हणजे मासाहेब जिजाऊ होत्या। म्हणजेच जिजाऊंचे आपल्याला अशी असंख्य रूपे सांगता येतात। मित्र हो, मध्ययुगात या दख्खनमध्ये आदिलशाही, मोगलशाही, निजामशाही या सत्तांचा अंमल होता। या सर्व सत्तांच्या अन्याय अत्याचारामध्ये येथील जनता भरडली जात होती। एकीकडे आसमानी संकट होते, मात्र त्यासोबतच या सुलतानी संकटाचाही सामना येथील प्रजेला करावा लागत होता। अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेडचे देवगिरीच्या यादवांचे वंशज लखुजीराव जाधव आणि माता म्हाळसाबाई यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आले। त्या कन्येचं नाव ठेवलं जिजाऊ आणि हीच जिजाऊ पुढे राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ म्हणून लौकिक पावली। महाराष्ट्र ही जशी वीर पुत्रांची भूमी आहे, तसेच महाराष्ट्र ही वीर मातांची देखील भूमी आहे, हे मासाहेब जिजाऊंनी आपल्या कार्यकर्तृत्वाद्वारे दाखवून दिले। मित्र हो, मासाहेब जिजाऊंनी आपले संपूर्ण बालपण हे सिंदखेड राजा, त्यांचा लखुजीराव जाधवांचा तेथील राजवाडा, सध्याची जिजाऊ सृष्टीचा प्रकल्प या संपूर्ण परिसरामध्ये व्यतीत केले। त्यांना युद्धकलेचे, राजकारणाचे बाळकडू हे त्यांच्या मातृतीर्थाकडूनच मिळाले। म्हणजेच मासाहेब जिजाऊंची सुरुवातीची संपूर्ण कारकीर्द, त्यांचं बालपण हे याच सिंदखेड परिसरामध्ये व्यतीत झालं असल्याने शिव संस्कृतीचं आदिपीठ म्हणून सिंदखेड राजाला मानाचं स्थान प्राप्त झालं आहे। 1611-12च्या सुमारास मासाहेब जिजाऊंचा विवाह वेरूळचे पाटील मालोजी राजे भोसले यांचे थोरले कर्तबगार पुत्र शहाजी राजांसोबत पार पडला। त्यामुळे विदर्भाची ही लेक मराठवाड्याची सून झाली आणि यानंतर पुढील आयुष्यामध्ये मासाहेब जिजाऊंनी शहाजी राजांना अतिशय खंबीर साथ दिली। या दोघांनी या दख्खनच्या मातीवर, महाराष्ट्राच्या मातीवर एक स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची पार्श्वभूमी तयार केली आणि महाराष्ट्राची ही भूमी गुलामगिरीतून मुक्त करून येथे एक स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहिलं आणि याच स्वप्नाची पूर्तता मासाहेब जिजाऊ आणि शहाजी राजांचे थोरले पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून केली। 19 फेब्रुवारी 1630 रोजी किल्ले शिवनेरीवर शहाजी राजे व मासाहेब जिजाऊंच्या पोटी शिवराय नामक स्वातंत्र्य सूर्याचा जन्म झाला आणि या दख्खनच्या पठारावर एका नवा युगाचाच प्रारंभ झाला। यानंतरच्या काळामध्ये शहाजी राजांना बँगलोरमध्ये कर्नाटक जहागीर सांभाळण्यासाठी जावं लागलं आणि त्यामुळं आपली वडिलोपार्जित पुणे जहागिरी सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी मासाहेब जिजामाता आणि बाल शिवबावर सोपवली। यानंतर मासाहेब जिजाऊ आणि बाल शिवबा हे पुणे जहागिरीचा कारभार सांभाळण्यासाठी पुणे येथे आले। मात्र या काळामध्ये पुणे येथे आसमानी आणि सुलतानी संकटांनी थैमान घातलेलं होतं, कारण याच काळामध्ये या दख्खन देशामध्ये मोठा दुष्काळ पडलेला होता। त्यामुळे संपूर्ण पुणे जहागीर ही ओसाड झालेली होती आणि त्यास भरीसभर म्हणून निजामशाही सरदार मुरार जगदेव यांनी पुणे शहर पूर्णपणे जाळून खाक केलेलं होतं। या भूमीवरून गाढवाचा नांगर फिरवून येथे पहार रोवून ही भूमी अपवित्र करून टाकलेली होती। मात्र अशा अनेक संकटाच्या प्रसंगामध्ये मासाहेब जिजाऊ ह्या डगमगल्या नाहीत, तर त्यांनी उलट बाल शिवबाच्या हस्ते या पुणे जहागिरीची जमीन ही सोन्याच्या नांगराने नांगरून काढली आणि ही अपवित्र भूमी पवित्र करून टाकली। सोबतच
हा भाग सोडून गेलेली रयत यांना परत या पुणे परिसरामध्ये येऊन वसवण्यामध्ये त्यांनी मदत केली. यासाठी प्रोत्साहन दिलं. शेती करण्यासाठी बी बियाणं औतफाटा यासाठी अनुदान द्यायला प्रारंभ केला आणि त्यामुळे पुणे सोडून गेलेली रयत ही परत पुण्यास येऊन स्थायिक होऊ लागली आणि परत पुण्याला एक गावाचं स्वरूप प्राप्त झालं. मित्रहो, आज आपल्याला पुण्याचं जे अवाढव्य स्वरूप दिसतं, जे आधुनिक पुण्याचं स्वरूप दिसतं, त्याचा पाया खऱ्या अर्थाने माँसाहेब जिजाऊंनी 17व्या शतकात घातलेला होता हे आपल्याला या ठिकाणी ठामपणे सांगता येतं. पुणे जहागिरीचा कारभार पाहत असताना माँसाहेब जिजाऊंनी बालशिवबाच्या शिक्षण आणि संस्काराकडेही तेवढेच जातीने लक्ष दिले. बालशिवबांना पुस्तकी शिक्षणासोबतच व्यावहारिक शिक्षणही दिले. त्यामध्ये लष्करी शिक्षण असेल, राज्य कारभाराचं शिक्षण असेल, तसेच येथील जो सह्याद्री आहे तो सह्याद्री आणि त्याचा जो पर्यावरण आहे, त्याचा जे भूगोल आहे ते सुद्धा माँसाहेब जिजाऊंनी शिवबांना शिकवलं. आणि त्यामुळे पुढील काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी येथील रयतेचं स्वराज्य स्थापन करण्यासाठी जो त्यांनी सह्याद्रीचा आधार घेतला, जो त्यांनी येथील पर्यावरणाचा भूगोलाचा आधार घेतला, त्याची शिकवण आपल्याला ही माँसाहेब जिजाऊंच्या शिक्षण आणि संस्कारामध्ये दिसून येते. पुणे जहागिरीमधील सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वसलेल्या 12 मावळ प्रांतामध्ये माँसाहेब जिजाऊंनी शिवरायांतर्फे स्वराज्य कार्याला सुरुवात केली. या मावळ प्रांतामध्ये माँसाहेब जिजाऊंनी येथील रयतेला स्वतंत्र राज्याचं महत्व पटवून दिलं आणि त्यांच्यामध्ये मोठं संघटन घडवून आणलं आणि त्यामुळे याच मावळ खोऱ्यातून अनेक मावळे बालशिवबाला या स्वराज्य कार्यासाठी मिळाले आणि याच सर्व साथीदारांना आपल्या अतिशय एकनिष्ठ सहकार्यांना सोबत घेऊन माँसाहेब जिजाऊंच्या प्रेरणेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांनी स्वराज्य कार्याची मुहूर्तमेढ ठरवली. याच मावळ भागातील किल्ले राजगड, तोरणा, पुरंदर, चाकण, कोंढाणा असे गडकिल्ले घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन कार्याला प्रारंभ केला. मित्रहो, शहाजी राजे संकल्पित, जिजाऊ माता प्रेरित आणि शिवाजी महाराजांतर्फे स्थापित झालेलं स्वराज्य हे रयतेचं आणि समतेचं राज्य होतं आणि या स्वराज्यामध्ये सर्वसामान्य जनता, श्रमकरी, कष्टकरी, शेतकरी, महिला वर्ग या सर्वांच्या हिताला प्राधान्य दिलं जात होतं. 1646 ची घटना आपण जर पाहिली तर रांजेगावच्या गुजर पाटलाने एका महिलेसोबत बदअमल केला. बलात्कार नव्हे, केवळ बदअमल केला. त्याला आजच्या भाषेमध्ये आपण विनयभंग म्हणू शकतो. तर या गुन्ह्यासाठी त्या गुजर पाटलाचे हातपाय कलम करण्याची शिक्षा त्याला देण्यात आली. म्हणजे या स्वराज्यातील प्रत्येक घटक, मग सर्वसामान्य कोणताही तो घटक असेल, स्त्री पुरुष असेल किंवा श्रमकरी कष्टकरी समाज असेल, हा प्रत्येक घटक सुरक्षित राहायला पाहिजे आणि त्याची सुरक्षिततेची हमी या स्वराज्याने घेतलेली आहे. हीच धारणा माँसाहेब जिजाऊंची होती. त्यामुळे माँसाहेब जिजाऊंच्या या धारणेने आणि त्यांनी केलेल्या शिक्षण आणि संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या या स्वराज्यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाच्या जीविताला प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसून येते. स्वराज्य स्थापन झाल्यानंतर आता स्वराज्याच्या विस्तार कार्याला सुरुवात झाली. मात्र आता स्वराज्याचे अनेक शत्रू वाढलेले होते आणि यातूनच स्वराज्याचा विस्तार थांबावा आणि शिवरायांचं वाढते वर्चस्व कमी व्हावं म्हणून आदिलशाही सरदार अफजल खान, मुघल सरदार शाहिस्ते खान, मिर्झा राजे जयसिंग, दिले खान असे अनेक सरदार या काळामध्ये स्वराज्यावर चालून आले. मात्र या संकट काळामध्ये माँसाहेब जिजाऊ शिवरायांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्या. एक आदिशक्ती म्हणून प्रत्येक संकटातून सावरण्याचं बळ माँसाहेब जिजाऊंनी शिवबांना दिलं. म्हणजेच या काळामध्ये जिजाऊंची भूमिका ही विजय वर्धिनीची होती. या काळात महाराजांनी ज्या संपूर्ण लढाया झाल्या त्या प्रत्येक लढाईमध्ये विजय प्राप्त करण्यासाठीची मुख्य प्रेरणा ही माँसाहेब जिजाऊंचीच होती. म्हणजे ते महाराजांच्या प्रत्येक विजयाच्या त्या प्रेरणास्थान बनल्या, त्या द्योतक बनल्या. म्हणून त्यांना विजयवर्धिनी ही दिलेली उपमा ही अतिशय योग्य ठरते. विजयवर्धिनी सोबतच या काळात माँसाहेब जिजाऊंनी स्वराज्य चालक म्हणून सुद्धा अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली. कारण 1660 मध्ये जेव्हा महाराज हे पन्हाळगडावर सिद्धेश्वरच्या वेढ्यामध्ये अडकलेले होते त्या काळात तो वेढा लवकर उठवत नाही म्हणून माँसाहेब जिजाऊंनी प्रत्यक्षपणे लढाईची सुद्धा तयारी दर्शवलेली होती.
म्हणजेच मासाहेब जिजाऊंना लढण्याचं प्रशिक्षण मिळालेलं होतं, युद्धकलेचं शिक्षण मिळालेलं होतं. त्यामुळे स्वराज्य चालक म्हणून महाराजांना वाचवण्यासाठी तेव्हा प्रत्यक्ष लढण्याची तयारी त्यांनी दाखवलेली होती. यानंतर महाराज जेव्हा औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला गेले त्यावेळेस हे संपूर्ण स्वराज्य चालवण्याचं कार्य मासाहेब जिजाऊंनी अतिशय कौशल्याने सांभाळलं. कारण महाराज तिकडे आग्र्याला अडकून पडलेले होते, ते परत येतील की नाही याची शाश्वती नव्हती. अशा संपूर्ण संकट काळामध्ये या स्वराज्याला धीर देण्याचं आणि स्वराज्य चालवण्याचं अत्यंत महत्वाचं काम मासाहेब जिजाऊंनी केलं. म्हणजे महाराजांच्या अनुपस्थितीमध्ये या स्वराज्यातील रयतेला आणि या स्वराज्याला महाराजांची कोणतीही कमतरता मासाहेब जिजाऊंनी भासू दिली नाही. उलट ही अखंड स्वराज्याची माऊली या संपूर्ण स्वराज्याची एक प्रेमळ सावली बनून राहिली. मित्र हो, छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच शिवबांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचीही जडणघडण करण्याचं अत्यंत महत्वाचं काम मासाहेब जिजाऊंनी केलं. कारण 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदरावर संभाजीराजांचा जन्म झाला आणि त्यानंतर अवघ्या 2च वर्षांनी सईबाई यांचा मृत्यू झाला. म्हणजेच मातेविना पोरगे झालेले हे छोटे शंभूराजे यांचा संपूर्ण सांभाळ करण्याचं, त्यांचं पालन पोषण करण्याचं कार्य हे मासाहेब जिजाऊंनी केलं. म्हणजेच एकाच वेळेस मासाहेब जिजाऊंनी या स्वराज्याचे 2 छत्रपती घडवलेले आपल्याला दिसून येतात. मासाहेब जिजाऊंनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, या दोघांची मोठी कारकीर्द घडवली आणि त्यांनी या स्वराज्याला एक नैतिक पाठबळ मिळवून दिलं. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या आद्य गुरु या मासाहेब जिजाऊच ठरतात. अशा या राजमातेला आपला पुत्र छत्रपती शिवाजी महाराज हे या स्वराज्याचे अधिपती छत्रपती होताना पाहण्याचे भाग्य लाभले. 6 जून 1674 रोजी किल्ले रायगडावर, राजधानी रायगडावर गागा भट्टांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक विधी पार पडला आणि शिवाजी महाराज हे या स्वतंत्र आणि सार्वभौम स्वराज्याचे अधिपती बनले, छत्रपती बनले. मात्र या मातेला हे सुख जास्त दिवस पाहता आलं नाही. कारण राज्याभिषेकाच्या 11व्या दिवसानंतर म्हणजेच 17 जून 1674 रोजी मासाहेब जिजाऊंचं रायगडाच्या पायथ्याला पाचाड या गावी निधन झालं आणि एका मोठ्या इतिहास पर्वाचा शेवट या पाचाड गावी झाला. आज पाचाड या गावी मासाहेब जिजाऊंचं मोठं स्मारक, त्यांची समाधी बनविण्यात आलेली आहे. मित्रहो, अशा प्रकारे 1598 मध्ये सिंदखेड राजा येथून सुरू झालेला मासाहेब जिजाऊंचा प्रवास हा 1674 मध्ये रायगडच्या पाचाडपर्यंत जाऊन पोहोचतो. या संपूर्ण कार्यकाळामध्ये विदर्भातील सिंदखेड राजा हे मासाहेब जिजाऊंचं माहेर, मराठवाड्यातील वेरूळ हे त्यांचं सासर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ही त्यांची कर्मभूमी, तर कोकणातील रायगड जिल्ह्यातील पाचाड ही त्यांची स्मृतिभूमी ठरते. म्हणजेच महाराष्ट्रातील जे प्रशासकीय विभाग आहेत, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सर्व विभागाची भूमी ही मासाहेब जिजाऊंच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. या त्यांच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये मासाहेब जिजाऊंनी लखुजीराव जाधवांची एक वीर कन्या, शहाजीराजे भोसलेंची वीर पत्नी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीर माता, छत्रपती संभाजी महाराजांच्या वीर आजी आणि या अखंड स्वराज्याची सावली आणि येथील रयतेची माऊली अशा असंख्य भूमिका मासाहेब जिजाऊंनी अतिशय कर्तबगारीने आणि यशस्वीरित्या पार पाडल्या. मित्र हो, मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी राजांसारखा एक आदर्श राजा घडवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रूपाने आदर्श महाराष्ट्र घडवला आणि त्यामुळे मासाहेब जिजाऊंच्या या पृथ्वीमोल कार्यामुळे आपण दरवर्षी त्यांचा जन्मदिन म्हणजेच 12 जानेवारी हा दिन जिजाऊ जन्मोत्सव म्हणून मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करतो. दरवर्षी मातृतीर्थ सिंदखेड राजा या त्यांच्या जन्मगावी हजारोंचा, लाखोंचा जनसागर त्या ठिकाणी एकवटतो आणि मासाहेब जिजाऊंना अभिवादन करतो. मित्र हो, आपणही 12 जानेवारी या जिजाऊ जन्मोत्सवा निमित्ताने
सिंदखेड राजा या माँसाहेब जिजाऊंच्या जन्मगावी भेट द्या आणि तेथील शिवकालीन इतिहासाच्या पाऊलखुणांचे आपणही साक्षीदार व्हा। या ठिकाणी थांबतो। आपल्या सर्वांना माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझेही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय।